मानसीकडून आपण ऐकून घेऊया की तिने कॅपजेमिनीसाठी प्रिपरेशन कसं केलं होतं. इंटरव्ह्यूला तिला काय काय क्वेश्चन्स विचारले जेणेकरून तिने हा इंटरव्ह्यू ती क्रॅक करू शकले. कॅपजेमिनीचा फ्लो असा होता की त्यांनी आधी सुपरसेट प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन घेतलं ओके. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांनी त्यांचे 4 राऊंड घेतले. म्हणजे फ्लोनुसार जर बघायला गेलं तर ओ पीचा कन्सेप्ट वगैरे किंवा एखादं ओ पी मधली प्रोग्रामिंग लँग्वेज CPP झालं, जावा झालं, हो. म्हणजे त्यांनीच तुम्हाला चॉईस दिला जावासाठीचा की आपण सांगू शकत होतो. कम्युनिकेशन आणि कोडिंगसाठी सिलेक्ट केलेले. ओके. म्हणजे काही मुलींना तर फक्त कम्युनिकेशनसाठी मेल आलेला आणि काहींना कम्युनिकेशन प्लस कोडिंगसाठी मेल आलेला. अच्छा, 3 रोल काय होते वेगवेगळे? ॲनालिस्ट होता, सेकंड ॲनालिस्ट रोल होता आणि थर्ड सिनियर रोल. युजली सगळ्या लोकांचं कसं होतं, कन्सेप्ट आपण लक्षात ठेवतो, ॲक्च्युअल त्याला इम्प्लिमेंटेशन असेल तरच ते लक्षात येतं की ही कन्सेप्ट इथे कशी वापरायची. जसं की इनहेरिटन्स झालं, मल्टी थ्रेडिंग झालं, एक्सेप्शन हँडलिंग झालं. तर मग तुला सुपर एक्सचा कसा फायदा वाटतोय? की ऑनलाईन एक्झाम जर कंडक्ट करतो तर त्याच्यात स्टुडंट कॉपी करू शकतात. बरोबर. मग ते आपण कसं अवॉइड करू शकतो? सगळ्यांना म्हणजे कळू शकतं आता की ह्या स्टेप्स जरी आपण फॉलो केल्या कॅपजेमिनीसाठी तरी आपण सिलेक्ट होऊ शकतो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर आज आपल्यासोबत कॅपजेमिनी या कंपनीबाबत बोलण्यासाठी आहेत मानसी वाघ. मानसीकडून आपण ऐकून घेऊया की तिने कॅपजेमिनीसाठी प्रिपरेशन कसं केलं होतं, इंटरव्ह्यूला तिला काय काय क्वेश्चन्स विचारले जेणेकरून तिने हा इंटरव्ह्यू ती क्रॅक करू शकले. सो चला चालू करूया आजचा इंटरेस्टिंग पॉडकास्ट. हॅलो मानसी. हॅलो सर, माझं नाव मानसी वाघ आणि मी SITS नरे कॅम्पसची आहे. येस. आणि कोर्टवेबमध्ये मी जावा, CPP म्हणजे बूट कॅम्प, त्यानंतर OS, नंतर फ्लटरच्या बॅचेस केल्या आहेत आणि रिसेंटली माझं कॅपजेमिनीमध्ये सिलेक्शन झालं आहे. ओके. सो कॅपजेमिनीचा फ्लो असा होता की त्यांनी आधी सुपरसेट प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन घेतलं ओके. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांनी त्यांचे 4 राऊंड होते. पहिला तर ॲप्टिट्यूड होता. ॲप्टिट्यूडमध्ये पहिले सुडो कोड म्हणजे 2 सेक्शन्स होते. पहिला सुडो कोड आणि नंतर सुडो कोडचे 30 क्वेश्चन्स होते त्यांचे. ओके. आणि सेकंड त्याच्यामध्ये सुडो कोड म्हणजे तेच मल्टिपल चॉईसच होते ना की? मल्टिपल चॉईसेस होते. ओके. कोड स्निपेट्स होते आणि हां, त्याच्या म्हणजे आपल्याला गेस करायचं होतं की आन्सर काय येऊ शकतं. हां. येस. आणि नंतर त्याच्यामध्ये सेकंड पार्ट होता 15 MCQचा. तर ओके. त्यात मग आपले नेटवर्किंग, OS वगैरे related. बेसिक क्वेश्चन्स. हां, बेसिक क्वेश्चन्स. मग तो टोटल दोघं मिळून 40 मिनिटाचे होते. ओके. आणि नेक्स्ट टोटल क्वेश्चन किती होते आणि ते? आधी ते 30 होते सुडो कोडचे आणि नंतर 15 क्वेश्चन्स होते. म्हणजे 45 क्वेश्चन्स आपण हो. कन्सिडर करूया. हो. येस. आणि नंतर सेकंड सेक्शन जो होता तो गेम बेस ॲप्टिट्यूड होता. ओके. काय होतं नेमकं ते? त्यात 4 सेक्शन्स होते. म्हणजे 4 टाईपचे गेम्स होते. अच्छा. पहिले तर हे होता की आपण सुडोकू कसं येस सॉल्व येस करतो. सुडोकू. हां, तर ते जॉमेट्रिकल शेप्स होते. तर त्यात आपल्याला फक्त रो आणि कॉलममध्ये ते जॉमेट्रिकल शेप्स रिपीट नको व्हायला, म्हणजे सिंगल एकदाच यायला हवा. हां, असं हां, ते हां. क्वेश्चन मागच्या जागी काय येईल ते आपल्याला गेस ओके. करायचं ओके. होतं. तर त्याच्या अशा लेवल्स होत्या. जसजसं आपण लेवल पास करू तसतसे ते अवघड होत जायचे ओके. थोडेसे. आणि ते टोटल आय गेस 6 ते 9 मिनिटात आपल्याला आपण किती पण लेवल सॉल्व करू शकतो असं अच्छा. होतं त्यात. अच्छा. आणि नंतर मग एक असं होतं की एक मल्टिपल डॉट्स होते. त्यात कोणता तरी एक डॉट ब्लिंक व्हायचा. ओके. तो आपण लक्षात ठेवायचा. तर ओके. 3 सेकंदासाठीच ब्लिंक हां, होत होता. हां. आणि नंतर ते आपण विसरण्यासाठी त्यांनी मध्ये 3 क्वेश्चन्स ठेवलेले की 2 डायग्राम ठेवलेले की सिमेट्रिक आहेत की असिमेट्रिक. ओके. मग ओके. असे ते 3 क्वेश्चन आपण ते आन्सर द्यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून एक डॉट दुसऱ्या ठिकाणी ब्लिंक व्हायचा. ओके. मग असे टोटल 5 गोष्टी झाल्या म्हणजे. हां, 5 म्हणजे टोटल 5 डॉट ब्लिंक व्हायचे. ओके. आणि नंतर मग तेवढं त्याच्यानंतर एक पूर्ण ब्लँक शीट यायची आणि हां. मग नंतर आपण पहिल्यापासून तो जो डॉट पहिलं हां, कुठे आलं ब्लिंक लक्षात. झालेला ती अरेंजमेंट आपण हे करायची. अरे वा. असा होता तो एक. आणि नंतर एक होता की मोशन चॅलेंज म्हणून एक होता. हां. तर त्यात आपल्याला एक बॉल होलमध्ये टाकायचा होता. ऑब्स्टॅकल्स
कमी स्टेपमध्ये, म्हणजे मध्ये ऑब्स्टॅकल्स होते, ते ऑब्स्टॅकल्स कमी स्टेपमध्ये म्हणजे साईडला Side ला आणि करायचे. तो बॉल त्या होलमध्ये टाकायचा. ओके. असा होता. आणि एक हे सगळं त्यांचं म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवरच होतं, सुपर सेटचा हो. प्लॅटफॉर्म जो कॅपजेमिनायचा आहे त्याच्यावरच हो. होतं. आणि ओके. नंतरचं एक ग्रीड चॅलेंज होतं, मीन्स मॅट्रिक्स होते. मॅट्रिक्समध्ये पण जॉमेट्रिकलच शेप होते. क्वेश्चनमध्ये 2 मॅट्रिक्स होते आणि ऑप्शनमध्ये 4. ते 2 मॅट्रिक्स म्हणजे त्यांच्यात काय रिलेशन आहे तेच ऑप्शनमध्ये कोणत्या ओके. मॅट्रिक्समध्ये आहे हां. ते ओळखायचं होतं. मग ते हं. तसे मग असंच सगळ्यांसाठी अशा लेवल होत्या आणि 9-9 मिनिटाचे होते. मग अच्छा. 9 मिनिटात आपण किती पण लेवल सॉल्व्ह करू शकतो. ओके. तर मॅक्सिमम आय गेस 7 to 8 लेवलपर्यंत केलं तरी मोर दॅन इनफ असं. ओके. मग हे दोन्ही एकाच दिवशी होते टेस्ट, की पहिला ते ॲप्टी होते? ॲप्टिट्यूडमध्येच हा गेम बेस्ड होता. गेम बेस्ड होतं. ओके. म्हणजे ते 45 क्वेश्चन तू सुरुवातीला सांगितले, 30 सुडो कोड स्निपेट्स होते हो. आणि 15 एक आपले OS नेटवर्किंग रिलेटेड होते आणि हो. त्यानंतर त्यानंतर लगेच मग गेम ओके. बेस सुरू झाले. ओके. आणि हां, मग यानंतर कसं होतं त्याचा total- रिझल्ट वगैरे काय? एकाच दिवसात आला होता तो रिझल्ट. अच्छा. आणि नंतर त्यांनी त्या ॲप्टिट्यूडवरून कम्युनिकेशन आणि कोडिंगसाठी सिलेक्ट केलेले. ओके. म्हणजे काही मुलींना तर फक्त कम्युनिकेशनसाठी मेल आलेला आणि काहींना कम्युनिकेशन प्लस कोडिंगसाठी मेल आलेला. अच्छा. तर कॅपजेमिनीची प्रोसेस खूप म्हणजे ह्यावेळी त्यांनी खूप फास्ट घेतलेली. तर मग एकेका दिवसातच लगेच सगळं होत गेलं होतं. अच्छा. म्हणजे सगळे राऊंड कंडक्ट केले हं, त्यांनी. हं. आणि मग कम्युनिकेशनमध्ये त्यांनी 30 मिनिटाचा कम्युनिकेशन राऊंड होता. तर मी तो म्हणजे डिस्ट्रॅक्शन नको म्हणून रात्रीच दिलेला. ओके. आणि, काय होतं म्हणजे कम्युनिकेशनमध्ये, म्हणजे कसा हां, राउंड कंडक्ट 30 केलेला? मिनिटात म्हणजे त्यांचे सेक्शन्स आहेत, 7 सेक्शन्स होते. ओके. पहिले स्क्रीनवर सेंटेन्स यायचे आणि ते आपण फक्त रीड रीड करायचे. आणि सेकंड होता प्रोनाउन्सिएशन वगैरे ते चेक हां. करत असते. ते रेकॉर्ड होत असेल ना म्हणजे हो, समोर? रेकॉर्ड होतं ते. आणि नंतर एक लिसन आणि स्पीक होतं, म्हणजे ओके. ऐकायचं. आणि ते थोडं मला अवघड गेलेलं कारण त्यांची ॲक्सेंट ओके. वेगळी ब्रिटिश होती. किंवा US हां, इंग्लिश असू मग ते शकतं. थोडंसं अवघड जातं ओके. लवकर. आणि ओके. कारण ते एकदाच ऐकायला भेटतं, नंतर अच्छा. ऑडिओ, नंतर पुन्हा आपण रिपीट ऐकू नाही शकत. ओके. आणि नंतर होतं की स्पॉट द एरर, म्हणजे एक सेंटेन्स होतं त्यात ते एरर काय आहे, आपण ग्रामॅटिकल मिस्टेक्स काय? ते हे करायचं, ते सॉल्व्ह करायचं. आणि त्याच्यानंतर सेकंड होतं की एक फिलिंग द ब्लँक्स टाईप, मीन्स एक हं. सेंटेन्स आहे, तिथं कोणता वर्ड येऊ शकतो ते ओके. गेस करायचं. ओके. आणि नंतर हे होतं की एक टॉपिक दिलेला, त्या टॉपिकवर म्हणजे त्या टॉपिकवर आपण 15 सेकंद त्यांनी वेळ दिलेला आणि मग नंतर आपण प्रिपेअर करून तेवढ्या 15 सेकंदात मग बोलायचं. ओके. 40 सेकंद बोलायचं असं. अच्छा. हां, मग तो कम्युनिकेशन राऊंड ओके. होता. हां. म्हणजे ह्याच्यातनं पण असं बाहेर काढत होते का? की नाही, म्हणजे नाही. की हा असा पण मार्क्स कन्सिडर कन्सिडर होत करत होते? पण बाहेर ओके. नव्हते काढत. ओके. आणि मग ह्याच्यानंतर मग पुढे? याच्यानंतर कोडिंग होता. हं. आणि कोडिंग राऊंडसाठी त्यांनी दोन क्वेश्चन्स होते त्यांचे. मग तरी पहिला क्वेश्चन आय गेस मला आठवत नाही एवढा नाही. एक्झॅक्टली. हां, ठीक पण आहे. टॉपिक मॅक्स इंडेक्स फाइंड करायचा हो होता. का? हां, ओके. एक्झॅक्टली आठवत नाही, पण मॅक्स इंडेक्स अच्छा. फाइंड करायचा होता. ॲरे बेस म्हणजे Array आपण based असं बोलू. होते. आणि सेकंड जो होता, जो की एक n नंबर ऑफ रेंजेस दिलेल्या हं. आणि एक फायनल रेंज दिलेली. त्या फायनल रेंजमध्ये जे नंबर्स असतील हं. ना, तर ते त्या रेंजेसमध्ये, म्हणजे ज्या n नंबर ऑफ रेंजेस हां. दिल्या आहेत त्या रेंजेसमध्ये ते नंबर किती वेळा येत आहेत, ओके. काउंट त्यांचा, ओके. आणि ते फाइंड करायचं होतं. अच्छा. मग हे पण तसंच होतं म्हणजे सर्चिंग टाईप थोडासा हां, गोष्ट searching. होती. ओके. आणि ठीक आहे. लास्टला त्याची टोटल सम रिटर्न करायची होती. अच्छा. मग याला लँग्वेज वगैरे कुठलं स्पेसिफिक असं दिलेलं का? स्पेसिफिक नाही, तसं काही नाही. आपण आपल्या कोणत्याही preference लँग्वेजमध्ये हो. कोड लिहू शकत होतो. ओके. मी मग ते त्याचं जावामध्येच केलं आहे. येस. मग त्याचं मग रिझल्ट वगैरे कसं काय? बरोबर आहे, चुकलंय, टेस्ट केसेस पास झाल्या? हिडन टेस्ट केसेस होत्या हं. आणि डिफॉल्ट टेस्ट केसेस त्यांच्यात 3 होत्या. ओके. हिडन टेस्ट केसेस तर काय कळत नव्हतं झालंय असतील की हां, नाही, मग बरोबर आहे ते. माहित नाही. मग त्यांनी प्लॅटफॉर्म वगैरे त्यांचा दुसरा होता की मग त्यांचाच होता की काही त्यांचाच प्लॅटफॉर्म? होता, MSB म्हणून नाही, सॅब म्हणून ओके. प्लॅटफॉर्म आहे त्यांचा, ओके. त्याच्यावर. आणि त्यांनी मग एक कोड ज्यांचा झाला त्यांना वेगळा रोल आणि 2 कोड ओके. ज्यांचा ओके. झाला ओके. त्यांना वेगळा तुझे दोन्ही कोड झाले म्हणजे रोल. थोडक्यात? पण मग त्यांचे ते 3 रोल होते ना, ॲनालिस्ट रोल आणि सीनियर ॲनालिस्ट. मग त्यांनी त्याच्यानुसार मग ओके. total 3 रोल marks- काय होते वेगवेगळे? पहिला ॲनालिस्ट होता, सेकंड ॲनालिस्ट रोल होता आणि थर्ड सीनियर रोल.
ॲनालिस्ट नंतर दुसरा ॲनालिस्ट रोल अच्छा आणि ॲनालिस्ट नंतर रोल सिनियर ॲनालिस्ट. ओके मग असे त्यांनी ते 3 रोल total दिलेले हां टोटल मार्क्स काउंट करून मग ह्याच्यामध्ये पॅकेजेस व्हॅरी होत असतील ना हो म्हणजे कसं होतं मग ॲनालिस्टसाठी किती पॅकेज होतं ॲनालिस्टसाठी 4चं होतं. 4 ॲनालिस्ट रोलसाठी 5.5चं होतं 5.5 आणि आणि सिनियर ॲनालिस्टसाठी 7.5चं होतं. 7.5 होतं तुझं कोणत्या पॅकेज 5.5साठी 5.5 साठी म्हणजे ॲनालिस्ट रोलसाठीचं ते झालं तुझं ओके ठीक आहे मग नेक्स्ट राऊंड मग कधी होता काय नेक्स्ट तर मला म्हणजे लेट इंटरव्ह्यूसाठी मेल आलेला मला कारण आधी Okay. त्यांनी 340 मुलींना सिलेक्ट करून त्यांचा 314 मुलींना सिलेक्ट केलं आणि त्यांना एकाच दिवशी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि 314 हो आणि मला नंतर आलेला मेल तरी त्यांचा आय गेस 12 तारखेला इंटरव्ह्यू झाला आणि माझा 17 तारखेला झाला. ओके तर माझं इंटरव्ह्यूमध्ये मग स्टार्टिंगलाच त्यांनी इंट्रोडक्शन विचारलं. व्हर्च्युअलच इंटरव्ह्यू होता ना व्हर्च्युअलच होता आणि स्टार्टिंगलाच इंट्रोडक्शन घेतलं हम्म. आणि नंतर मग त्यांनी डायरेक्ट आपले जावाचे कीवर्ड्स विचारायला सुरुवात केली म्हणजे वॅर की पहिलाच क्वेश्चन होता त्यांचा की वॅर कॉन्स्टंट आणि लेट कीवर्ड एक्सप्लेन कर असं. सो मला लेट कीवर्डचं माहीत नव्हतं मी त्यांना बोलले की नंतर फिगर आउट करते मी असं आणि वॅर आणि कॉन्स्टंटचं सांगितलं आन्सर. तर नंतर त्यांचा नेक्स्ट क्वेश्चन होता फायनली आणि फायनलाइज काय असतं. तर मग त्यांना मी ते मला फायनलाइजमध्ये आठवत होते की म्हणजे काय नक्की म्हटलं सर मग मी ते सांगितलं की आधी आपलं म्हणजे डिस्ट्रक्टर जो असतो हां. सीपीपी मधला तो सेम इकडे फायनलाइज Finalize सारखा असतो हे करतो मग ते सांगितलं व्यवस्थित. मग त्यांनी मला ते नंतर DBMS कडे गेल्या तेव्हा तर त्यांनी मला जॉईन्स विचारले टाईप्स विचारले ते जॉईन्सचे त्याच्यानंतर मग कीज विचारल्या प्रायमरी की काय असतं सेकंडरी की काय असतं. मग नंतर त्या ऑनलाईन सिनारिओ म्हणजे एक ऑनलाईन सिनारिओ बेस्ड त्यांनी मला एक क्वेश्चन विचारला की ऑनलाईन एक्झाम जर कंडक्ट करतो तर त्याच्यात स्टुडंट कॉपी करू शकतात बरोबर मग ते आपण कसं अवॉइड करू शकतो. सर मग मी त्याचा आन्सर दिलं की आपण फेस रिकग्निशन हे करू शकतो किंवा मग ऑनलाईनच एक्झाम जी ऑफलाईन म्हणजे कॉलेजेसमध्ये हे करून एक सुपरवायझर थ्रू त्यांच्यावर सुपरवाईज ठेवू शकतो. आणि हां AI जनरेटेड मी असं सांगितलं नाही की पर्टिक्युलर कोणता AI बट जस्ट AI यूज करून आपण टॅब स्विच जर केले तर लक्षात येऊ शकतं की स्टुडंट चिटिंग करतो की नाही. ते त्याच्यानंतर त्यांनी मल्टी थ्रेडिंगवर विचारलेला क्वेश्चन आणि मल्टी थ्रेडिंगचं रिअल टाईम एक्झाम्पल विचारलेलं. काय सांगितलं तुम्ही एक्झाम्पल मी ते आपण म्हटलं मल्टिपल युजर एकाच वेळी आपण लाईव्ह म्हणजे एकाच वेळी लॉग इन वगैरे करू शकतात ते सांगितलं मी त्यांना. आणि मोबाईलचं पण सांगितलं की मल्टिपल मोबाईल ॲप्स म्हणजे एकाच वेळी चालू असू शकतात. हां आणि त्याच्यानंतर डेडलॉक विचारलेला मला. मग डेडलॉकचं मी ते एक 2 प्रोसेस आणि 2 रिसोर्सच्या मदतीने त्यांना एक्सप्लेन केलं. तर आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट विचारला नंतर माझ्याकडे खूप सारे ऑप्शन होते प्रोजेक्ट कोणता एक्सप्लेन करायचा. तुमच्या रेझ्युमे मध्ये किती प्रोजेक्ट केलेले तुम्ही 3 होते माझे 2 फ्लटरचे आणि आपला एक जावा एफएक्सचा होता. ओके आणि मग सुपर एक्स मध्ये तर होती पार्टिसिपेट केलेलं तो पण एक ऑप्शन होता माझ्याकडे आणि फ्लटरचे तर होतेच. मग मी फ्लटरचा एक्सप्लेन केला त्यांना. ओके मग आय गेस त्यांना आयडिया नसेल मे बी त्यांनी काही डिटेलमध्ये विचारलं नाही कारण त्यांनी फक्त जस्ट विचारलं की लँग्वेज कोणती यूज केली त्यात आणि त्याच्यानंतर डेटाबेससाठी काय यूज केलंय तर डेटा स्टोअर करण्यासाठी. मग मी SQF लोकल स्टोरेज सांगितलं. लोकल स्टोरेज इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना पण आपण तो डेटा बरोबर यूज करू शकतो कारण इंटरनेट कनेक्शन नसेल तरी आपण लोकली स्टोअर करतो सो यूज करता येऊ शकतो. मग बरोबर ते सगळं सांगितलं. मग त्यांनी ते जास्त काही डिटेलमध्ये गेले नाही. ओके आणि मग लास्टला त्यांनी मग एक्स्ट्रा करिक्युलम विचारलेलं आणि हॉबीज विचारल्या. ओके आणि लास्टला मग एनी क्वेश्चन म्हणजे टेंटेटिव्ह तरी किती वेळ चालला मग हा इंटरव्ह्यू 28 to 29 मिनिट्स चालला. अच्छा म्हणजे आपण असं कन्सिडर करू 30 मिनिटं तर ओव्हरऑल सगळ्यांचाच इंटरव्ह्यू ऑनलाईन असेल. अच्छा म्हणजे फ्लोनुसार जर बघायला गेलं तर OOPच्या कन्सेप्ट वगैरे किंवा एखादं OOP मधली प्रोग्रामिंग लँग्वेज CPP झालं जावा झालं म्हणजे त्यांनीच तुम्हाला चॉईस दिला जावासाठीचा की आपण सांगू शकत होतो मल्टी थ्रेडिंग विचारलं म्हणजे विचारू म्हणजे ते हे करू शकले असते की कोणती लँग्वेज प्रेफर करते पण त्यांनी काही विचारलं नाही तसं. मग मी डायरेक्ट जावामध्येच सांगितलं. ओके म्हणजे आपण असं बोलू शकतो की आता जे बघतायत पॉडकास्ट त्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही कॅपजेमिनायसाठी प्रिपेअर करताय तर जावा जरी तुम्ही सांगू शकलात तरी बेस्टच राहू शकतं कारण बरेचसे लोक त्यातनं सिलेक्ट झालेले दिसत आहेत जावा सांगूनच. ठीक आहे
बरं आता मग आता बघ ना, तू स्वतः प्रोजेक्ट केलं जसं म्हटली, तू जावा मध्ये जो प्रोजेक्ट केलेला म्हणजे जावाचा कन्सेप्ट यूज करून, तर तो प्रोजेक्ट काय होता तुझा? जावा माझा कनेक्ट रूमीज हा प्रोजेक्ट होता. कनेक्ट रूमीज. हो. ओके, म्हणजे तर रूमीज शोधायचे आपले हो. हॉस्टेलला. मग ते जावा एफेक्टचा मीन्स त्यांचं कसं त्यात कसं होतं की आपण आता माझंच एक्झाम्पल की मी हां. जे नाशिकची आहे आणि ओके. नंतर इकडं आली म्हटल्यावर मला हॉस्टेल किंवा रूम मला असं हेच राहील की रूममेट कोण मला कशी भेटेल वगैरे. बरोबर. तर मग त्याच्या तो सिनारिओ कन्सिडर करून मग आम्ही तो प्रोजेक्ट सिलेक्ट केलेला. ओके, म्हणजे तुम्ही तो सुपर एक्स मध्येच हो, प्रोजेक्ट. सुपर एक्समध्येच इम्प्लिमेंट ओके, केलेला. किती लोकांची टीम होती काय तुमचं तरी? 4 जण होतो. 4 जण. हो. बरं ठीक आहे. म्हणजे आता विषय निघालायचा तर आपण बोलूया की मग तुझा एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा? म्हणजे आपण बोलतो ना की एखादी कन्सेप्ट आपण शिकतो, पण युजली सगळ्या लोकांचं कसं होतं, कन्सेप्ट आपण लक्षात ठेवतो, ॲक्च्युअल त्याला इम्प्लिमेंटेशन असेल तरच ते लक्षात येतं की ही कन्सेप्ट इथे कशी वापरायची. जसं की इनहेरिटन्स झालं, मल्टी थ्रेडिंग झालं, एक्सेप्शन हँडलिंग झालं. हो. तर मग तुला सुपर एक्सचा कसा फायदा वाटतोय असं? सर आधी म्हणजे तुम्ही जे कन्सेप्ट सांगितलं ते कळालेल्या होत्या, पण मग ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते बरोबर. नव्हतं माहिती. मग जावा एफेक्ट्समध्ये त्या सगळ्या कन्सेप्ट ॲक्च्युअली कशा रिअल टाईममध्ये यूज केल्या जातात हम्म. ते कळालं. त्याच्यानंतर ॲक्च्युअल लाईव्ह प्रोजेक्टमध्ये मग कसं काम करतात, त्याच्यानंतर टीममध्ये कसं काम बरोबर. करतात त्याचा एक्सपिरियन्स मिळाला. त्याच्यानंतर आपले ग्रुप लीडरने पण खूप हेल्प केली होती की कसं हे करायचं. त्यात म्हणजे पुन्हा प्रेझेंटेशन ते समोर. प्रेझेंटेशनचा पण खूप इम्पॅक्ट झाला. येस येस, गुड. कॉन्फिडन्स म्हणजे ओव्हरऑल सुपर एक्सचा हो. तर फायदा आहेच आहे. असंच म्हणजे आता कसं होणार आहे की तुम्ही जेव्हा टीममध्ये काम कराल कंपन्यांमध्ये, तेव्हा तुम्ही जसं की गीट वगैरे आपण ऑलरेडी वापरलं आहे, म्हणजे कॉलेज लेवलला युजली स्टुडंट नाही विचार करत हा, हो. पण आता गरजेचं आहे कारण कंपन्या ह्याच्यासाठी ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड नाही करत. सो तुम्हाला ऑलरेडी त्या गोष्टी माहिती आहेत की गीटवरती कसं पुश करायच्यात गोष्टी, कोड कसा, कोलॅबरेशनमध्ये म्हणजे टीममध्ये कसं काम करायचं, ॲक्च्युली हे सगळं कळालेलं आहे. सो आम्हाला छान वाटलं की गीट पण म्हणजे गीटचं पण बऱ्यापैकी हां. खूप कळालेलं आहे. कमांड्स वगैरे कसं प्रोजेक्ट आपण म्हणजे मेन ब्रांच वगैरे असतं बरोबर, ना, बरोबर. कसं यूज करतो वगैरे. ओके, गुड. नाही म्हणजे ओव्हरऑल तू म्हणजे जे सांगितलं इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स तो सगळ्यांना म्हणजे कळू शकतं आता की ह्या स्टेप्स जरी आपण फॉलो केल्या कॅपजेमिनायसाठी तरी आपण सिलेक्ट होऊ हो. शकतो. सो सगळ्यांनाच मानसीचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स नक्कीच आवडलेला असेल. सो थँक्यू सो मच तुम्ही वेळ Thank you, दिल्याबद्दल. sir.